घोसरवाड ग्रामपंचायतीमध्ये गेली 5 वर्ष झालेल्या कामाची गुणवत्ता व दर्जा योग्य नसल्याचा खुलासा करत आज घोसरवाड येथील नागरिकांच्या वतीनं एकदिवसीय उपोषण करण्यात आलं। गावामध्ये जी कामं चालू आहेत व झालेली आहेत ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत। गावातील एकही मुख्य रस्ता झाला नाही तरी ग्रामपंचायत निधी किती येतो, कुठे वापरला जातो याबाबत कोणाला कसलीही कल्पना नाही। यामुळे पुढील मागण्या करत नागरिकांनी एकदिवसीय उपोषण घोसरवाड ग्रामपंचायतीसमोर करण्यात आलं। यामध्ये नागरिकांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत: 5 वर्षात जमा खर्च लेखाजोखा यासह ओरिजिनल बिलसह सादर करावा। नव्याने बांधलेल्या गटारी यांचा योग्य दर्जा नसल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून तपासणी व्हावी। दिवाबत्तीमध्ये झालेला खर्च सादर करावा। 15व्या आयोग निधीतून झालेल्या खर्चाचा तपशील द्यावा। 5 वर्षामध्ये गावासाठी लागलेल्या निधीचा तपशील व किती निधी वापरला व किती शिल्लक आहे याचा अहवाल लेखी द्यावा। नव्याने होणारे जलजीवन मिशन योजना ही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे। या प्रमुख मागण्या नागरिकांनी मांडल्या असे निवेदन ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव यांनी दिले व त्यांनी स्वीकारले। त्याचबरोबर विविध विकास कामांबाबत सखोल चौकशी करून आमदार खासदार यांची नावे पुढे करून कामाचा ठेका घेणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होती। निवेदनावर नंदकुमार नाईक, प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, शिवाजी भोसले, भगवान मोडके व इतर ग्रामस्थांनी सह्या केल्यात। मराठी एस न्यूजसाठी घोसरवाडहून सिद्धनाथ डवरी। आज घोसरवाड गावामध्ये आम्ही सर्व घोसरवाडवासी ग्रामस्थ आज एक दिवशी लाक्षणिक उपोषणासाठी बसलो आहोत। तर उपोषणासाठी बसलो याचं कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचं की आता आमच्या गावामध्ये जी होणारी जलजीवन पाण्याची जी योजना आहे ती उत्तम दर्जाची आणि व्यवस्थित पार पडली पाहिजे, जिचा वापर वर्षानुवर्षे गावाला झाला पाहिजे। तर गेल्या 15 वर्षापूर्वी एक आमच्या इथं पाण्याच्या योजनेचं काम झालेलं, त्यामध्ये त्या टाकीची परिस्थिती अशी आहे त्यांच्यासाठी ती आहे। तसेच 5 वर्षाचा लेखाजोखा हा ओरिजिनल बिलासहित ग्रामसेवकांनी आमच्या पुढे सादर केला पाहिजे। तसेच गेल्या 3 महिन्यामध्ये केलेल्या जमा खर्चाची जी बिलं असतील त्याची तपासणी करून आम्हाला ती सादर केली पाहिजे। दिवाबत्तीच्या सोयीमध्ये जे दिवाबत्तीची सोय होते त्यामध्ये जी बल्ब घातले जातात ते हलक्या दर्जाचे आहेत। जवळपास 8 दिवसात ते बल्ब जातात, पण त्याची बिलं मात्र आहेत ती मोठ्या दराने लावलेली आहेत। त्याचासुद्धा खुलासा ग्रामसेवकांनी केला पाहिजे। 15व्या वित्त आयोगाअंतर्गत झालेल्या विकास कामाचा आराखडा आणि तपशील त्यांनी सादर केला पाहिजे। तसेच सर्व निधीतून झालेल्या खर्चाचे व प्रत्यक्षात केल्याच्या कामाचे तपशील स्वतः त्यांनी आज आम्हाला फिरून दाखवलं पाहिजे। या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। यासाठी आम्ही घोसरवाड ग्रामस्थ आजच्या दिवशी एक दिवस लाक्षणिक उपोषणास घोसरवाड ग्रामपंचायतीसमोर ही आंदोलन आम्ही बसलेलो आहे।